राज्यामधल्या बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघामधील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः प्रचाराच्या मैदानावरती उतरतायत। दोन्ही मतदारसंघांमध्ये उद्या आणि मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभा घेणार आहेत, मतदारांसोबत थेट संवाद देखील साधणार आहेत। दरम्यान बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या दोन्ही जागा अनुक्रमे अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रचाराच्या मैदानावरती उतरलेले आहेत आणि अगदी आज सकाळपासून सुनेत्रा पवार बारामतीकरांसोबत संवादही साधतात। सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या असताना त्यांना अनेक बारामतीकर भेटले आणि त्यांनी नागरिकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या। बारामती शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या महिला कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यासोबत चहा घेतला, संवाद साधला आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। जशी सोन्याची जेजुरी प्रसिद्ध आहे तशीच बारामती अजित पवारांनी घडवली, आम्ही ती जपणार असं वचन बारामतीमधल्या महिलांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील दिलेलं आहे। तर महिलांच्या या भावनिक शब्दांना सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिलं। मी कायमच बारामतीकरांच्या सोबत ठामपणे उभी आहे अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। आज सकाळी बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरामधून जात असताना मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलांनी त्यांना थांबवत मनमोकळा संवाद त्यांच्यासोबत साधला। बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचं कुटुंब देखील प्रचाराच्या मैदानावरती उतरलेलं आहे। एकीकडे सुनेत्रा पवार या आज सकाळपासूनच बारामतीकरांशी संवाद साधतायत आणि त्यांचे पुत्र जय पवार यांच्या गावभेटींच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे। सांगावी गावामधून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली आहे। यावेळेला जय पवार यांनी सांगावीमधल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधला। सांगली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी पक्षांच्या अंतर्गत असणारा जो संघर्ष आहे तो पुन्हा एकदा चिघळलाय आणि उफाळून आलाय। पक्षाच्या प्रदेशाकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचं नाव अधिकृत लेटर हेडवरती आलेलं असताना ऐन वेळेला गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचं नाव काढून अशोक मासाळ यांचं नाव घातलं। या सगळ्या कारभारामुळे संतप्त झालेल्या 35 शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। अजितदादा पवार यांच्या निधनाच्या नंतर धाक राहिला नसल्यासारखं वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरंच नाव घालण्याचं धाडस केल्याचाही आरोप होतोय आणि याचमुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी ही मागणी सध्या केली जाते आणि या विरोधामध्ये पक्षात सध्या संतापाची लाट आहे। गट नेत्याचा अधिकार काय आहे? जेव्हा महाराष्ट्र प्रदेशकडून प्रदेश अध्यक्षांच्याकडून 2 नावं येतात त्यावेळेला ती 2 नावं तुमच्या लेटर पॅडवरती लिहायची आणि महापौरांच्याकडे द्यायची, हेच फक्त तुमचं काम असतं। त्यामुळं ज्या पद्धतीनं हे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी प्रदेश कार्यालयाकडून वरिष्ठांच्याकडून जी नावं आली होती ती नावे फसवून गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी व परस्पर नाव बदललेलं आहे। सर्व पदाधिकारी आदरणीय सुनेत्राबाई पवार, श्री पारदादा, श्री तटकरे साहेब, श्री इद्रिस भैया नायकोडी यांच्याकडे गटनेत्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणार आहे। राजकारणामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा ही पुन्हा एकदा रंगू लागली आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन टायगरवरती भाष्य केलंय। योग्य वेळी योग्य सर्जरी होईल आणि त्याचे परिणाम देखील दिसतील असं म्हणत गोरे यांनी सूचक इशारा दिला। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ऑपरेशन लोटसवरती प्रश्न निर्माण झाले। यावरती गोरेंनी थेट उत्तर देऊन शिवसेनेला टोला लगावला। कसं असतंय की कुठलंही ऑपरेशन त्याची आवश्यकता असते तेव्हा करायचं असते। त्यामुळं मला नक्की माहिती आहे कुठलं ऑपरेशन कधी करायचं आहे। त्यामुळं चिंता करू नका, योग्य वेळी एक योग्य सर्जरी होईल आणि योग्य वेळी त्याचे परिणाम आपल्याला दिसतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणानंतर आता वाद निर्माण झालाय। सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते अमित मेहरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे।
आचारसंहिता लागू असताना सरकारी व्यासपीठाचा वापर करून राजकीय टीका केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यामुळे निवडणुकांमध्ये समान संधी हिरावली गेल्याचं देखील मेहरा यांनी म्हटलंय. तसंच या भाषणामुळे निवडणुकांच्या मुक्त आणि निर्भयतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा करत निवडणूक आयोगानं तात्काळ चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली. 2023 मध्ये मंजूर झालेलं विधेयक हे अद्यापही अंमलात आणलेलं नाही. त्यामुळे मोदींनी देशाची माफी मागावी असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. तर मोदींवरती टीका करण्याच्या आधी स्वतःची पातळी तपासून बघावी असं उत्तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलं. 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक, आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही. याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे. एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी हे संजय राऊतांनी तपासलं पाहिजे. दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीने करतायत. खरं तर लोक यांच्या वक्तव्याला कंटाळलेले. दरम्यान मोदी हे महिला आरक्षणाच्या नावाखाली ढोंग करतायत. मोदींनी कालच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. तर काँग्रेसचा उदो करणाऱ्या संजय राऊतांनी काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसण्याचा उद्योग केल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. 86 वेळा. ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघायला होते. त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही. 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून. शिवसेना प्रमुखाचं नाव घेण्याची लायकी तुमची राहिलेली नाही. ज्या शिवसेना प्रमुखाने काँग्रेसवर आयुष्यभर टीका केली त्यांची ही प्रशंसा करतायत. म्हणून आता हे काँग्रेसचं तुलतुलं वाजवतील, कधी काळी शरद पवारचं वाजवत होते. यांच्याकडे पर्याय नसल्यामुळं आता कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसण्याचा हा उद्योग संजय राऊत करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या साताऱ्यामध्ये पहिलीच जाहीर सभा घेणार आहेत. पण या सभेच्या पूर्वी साताऱ्यामधलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. सभेच्या स्थळी आणि शहरभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावरती बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या बॅनर्सवरती आमदार महेश शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या साताऱ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे. याच सभेची आता मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. या सभेपूर्वीच राजकीय वातावरण देखील तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सभेच्या स्थळी आणि शहराभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली. मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नसल्याने राजकीय चर्चेला मोठं उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदा निवडीवेळीची घडामोड घडल्या आणि आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत त्यांच्या पत्नीला अध्यक्षपदी बसवण्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य कार्यकर्त्यांच्यात आणि आमदारांच्यात आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी देखील वाढली होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उद्याच्या सभेचे मोठे बॅनर लावण्यात आले. मात्र जे आमदार महेश शिंदे आहेत त्यांचा बॅनरवरचा फोटो वगळल्यामुळे मोठ्या चर्चा आता साताऱ्यामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सभेसाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अनेक पदाधिकारी आणि नेत्यांचे फोटो झळकत असताना आमदार महेश शिंदेचा फोटो नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी, अंतर्गत नाराजी असल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्याच्या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल, त्याचबरोबर आमदार महेश शिंदे सभेला उपस्थित राहणार का, अशा वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. त्यामुळं आता उद्याच्या सभेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झाल्याचं देखील पाहायला मिळते. आमदार महेश शिंदे यांची नाराजी या बॅनर्सवरून दिसून येणार का, ते उद्याच्या सभेला असतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. घडामोड सध्या समोर येते. आमदार रोहित पवार यांनी दाखल केलेल्या 0 FIRच्या नुसार स्वतंत्र चौकशी करण्यात येणार नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पवार यांचा FIR आधीपासून सुरू असलेल्या तपासामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी वेगळी चौकशी केली जाणार नाहीये. दरम्यान या विमान अपघाताच्या प्रकरणाचा तपास CIDकडे सोपवण्यात आलेला आहे. सोबतच कर्नाटक पोलिसांनी दिलेली कागदपत्र ही केवळ स्टेटमेंटच्या स्वरूपामधली असल्याचं महाराष्ट्र पोलिसांचं मत आहे. कर्नाटकामधील FIRच्या आधारे नवीन गुन्हा दाखल करणं शक्य नसल्याचं देखील आता स्पष्ट झालंय. यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय. अल्पवयीन मुलींना परराज्यामध्ये विकलं जात असल्याचा गंभीर आरोप करत देहव्यापार, मानवी तस्करी यासारखे गंभीर प्रकार सुरू असल्याची अत्यंत धक्कादायक अशी बाब प्रफुल्ल चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे. या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे. प्रफुल्ल चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची देखील आज भेट घेतली आणि या प्रकरणी पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना तपासाच्या सूचना देखील देण्यात आल्या. आदिवासी मंत्र्यांच्या तक्रारीच्या नंतर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एक जो मजर कुरेशी जो मुख्य आहे त्याला पोलिसांनी काल चौकशी कामी ताब्यात घेतलं. दुर्दैवाने पोलिसामधल्या एका अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने त्याला सोडण्याचं महापाप केलं, परंतु लगेच मग तो पांढरकवड्यातून तेलंगणा इथे पळून जात असताना पुन्हा त्याला सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली. परंतु जर पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी, अधिकारी अशा पद्धतीने या आरोपींना सहकार्य करत असेल तर 100% ही गंभीर बाब आहे आणि याच्यासाठी आम्ही त्या अधिकाऱ्याची तक्रार पण केली आहे आणि 100% त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला. अमरावतीच्या परतवाडा इथल्या सेक्स स्कॅन्डलच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते. या प्रकरणामधील मुख्य आरोपी अयान याला पोलिसांनी परतवाड्यामधल्या कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन सखोल चौकशी केली आहे आणि या ठिकाणी अयान अनेक मुलींना भेटत असल्याची माहिती सध्या तपासामधून समोर येते आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित म्हणून परतवाडा पोलिसांनी सुमारे 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. त्यांची सविस्तरपणे चौकशी करण्यात आली आहे. सध्या त्यांना सोडण्यात आलंय. मात्र तपासाच्या दरम्यान कोणतेही ठोस पुरावे समोर आल्यास संबंधितांवरती पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावतीतल्या परतवाडा सेक्स स्कॅन्डलच्या प्रकरणी आरोपीच्या जाळ्यामध्ये हिंदू मुली ओढल्या गेल्याचा आरोप नवनीत राणांनी केला होता. याच मुद्द्यावरून आता वादंग निर्माण झालाय. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या जातीयवादी वक्तव्यांवरती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जहरी टीका केली आहे. नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोचलेली विषवल्ली असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध चालली आहे. लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही. विजय वडेट्टीवार यांच्या एकेरी भाषेमधल्या टीकेला नवनीत राणांनी देखील उत्तर दिलंय. हे चिल्लर लोक आहेत, काँग्रेसने हिरवे विषारी साप जोपासलेले आहेत अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली. मला माहित आहे की महिलांवर किती प्रेम करतात, महिलांना किती मान सन्मान करतात. आता सगळे पूर्ण देशाने विश्वनी पाहिलेलं आहे. महिला आरक्षण बिलावर जेव्हा त्यांचे सपोर्टची गरज होती महिलांना, तेव्हा त्यांनी कशा विरोध केला हा पूर्ण जगाने पाहिलेला आहे. तर या चिल्लर माणसांनी आम्हाला समजून सांगू नये. महिलांच्या बाबत अशा पद्धतीची भाषा वापरणं हे अयोग्य आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. राणा विषवल्ली आहे असा आरोप यांनी विजय वडेट्टीवार यांनी केला. बघा, ह्या पद्धतीची भाषा वापरणं, मला या विषयावर काय बोलू अजून, की आपल्या समाजातील नेतृत्व करणाऱ्या भगिनींबद्दल अशा पद्धतीची टीका करणं योग्य आहे की नाही त्यांनीच ठरवावं.
भोंदूबाबा अशोक खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 5व्या गुन्ह्यामध्ये खरातची 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी झाली आहे. तर खरातच्या खांद्याचं ऑपरेशन झालं असून त्याचं डोकं देखील दुखतंय. पेन किलरनं त्याला फरक पडत नाहीये. या सगळ्यामुळे वैद्यकीय तपासणीच्या वेळेला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची विनंती खरातच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना खरातवरती औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या. माननीय कोर्टासमोर गुन्हा रजिस्टर नंबर 79/26 मध्ये 5व्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं. आरोपीने ही जी पीडिता या गुन्ह्यातील तिला तंत्रमंत्र च्या साहाय्याने तसंच मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे SITच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामधल्या वडगाव पान या ठिकाणी मंत्रोच्चाराच्या माध्यमातून दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या बोंधू राजेंद्र गडगेच्या प्रकरणामध्ये महत्त्वाची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या विरोधामध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या गडगेला त्याच्या आश्रमामध्ये नेऊन पाहणी देखील केली आहे. यावेळेला आरोग्य विभागाचे अधिकारी देखील या तपास पथकामध्ये सहभागी होते. आश्रमामधल्या गोदामाची तपासणी करताना विविध पद्धतीची औषधं तसंच आयुर्वेदिक वनस्पती देखील आढळून आल्या. या वस्तूंचा वापर नेमका कशासाठी केला जात होता या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीमध्ये राज्य सरकारनं युक्तिवाद केलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचं स्पष्ट करताना 105व्या घटना दुरुस्तीच्या आधारे हा अधिकार आम्हाला मिळतो असं सरकारने न्यायालयामध्ये सांगितलं. यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाज मागास नाही असं कुठेही स्पष्टपणे म्हटलेलं नाही. तसंच गायकवाड आयोगानं चुकीच्या निकषांच्या आधारे निष्कर्ष काढले होते असं देखील सरकारनं नमूद केलंय. इतकंच नाही तर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीपासून मराठा समाज मागास होता असा ऐतिहासिक संदर्भ देखील सरकारनं न्यायालयाच्या समोर मांडलाय. दरम्यान या प्रकरणामधली पुढची सुनावणी ही 30 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबईमध्ये उपनगरीय लोकल सेवेचा विस्तार होणार आहे का असा प्रश्न आहे. कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अंडरग्राऊंड लोकलसाठी चाचपणी सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार या मार्गाच्या दरम्यान संभाव्य मार्गाची तपासणी सध्या केली जाते. पश्चिम रेल्वेनं या संदर्भामधल्या चाचपणीला मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावही पाठवलाय. जागेची कमतरता, महागडं भूसंपादन आणि कायदेशीर अडचणी या सगळ्यामुळे रेल्वे विस्ताराला विलंब होत असल्यामुळे अंडरग्राऊंड पर्याय वापरता येतील का याचा विचार सध्या पुढे येतो आहे. नाशिकच्या कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. आता राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक TCS मध्ये पोहोचलेलं आहे. कालपासून हे पथक नाशिकच्या मुक्कामी आहे. SITचे अधिकारी जे आहेत जे तपास करतायत त्यांच्याकडून देखील या संपूर्ण प्रकरणाची या घटनेची माहिती देखील जाणून घेतली जाते. काही पीडित तरुणी देखील इथे आहेत. त्यांच्यासोबत देखील या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकानं संवाद साधलेला आहे, चर्चा केलेली आहे. मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देत आहेत. मुकुल, राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीररित्या या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली आहे किंवा हा दौरा नेमका कसा आहे त्यांचा, कशा पद्धतीने या प्रकरणाचे धागेदोरे समोर येत आहेत, काही कळतंय? मुकुल सोबत आपण पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात. मात्र नाशिकच्या कंपनीतलं धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे सध्या TCS मध्ये पोहोचलेलं आहे. मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देत आहेत. मुकुल, आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे. या पथकासोबत SITची टीम देखील आलेली आहे. SITच गेल्या काही दिवसापासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी या SITचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडून खरं तर कालच राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतलेली होती. नेमकं हे प्रकरण काय होतं, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत असू शकतात याबाबतची माहिती घेतली. काही पीडितांची देखील चौकशी केल्याची माहिती समोर आलेली
केली आणि आता प्रामुख्याने ही घटना कुठे घडलेली होती, तो परिसर कसा होता, त्या महिला नेमक्या कुठे बसत होत्या, ही संपूर्ण माहिती त्यांना प्रत्यक्ष जाणून घ्यायची होती. त्यासाठीच SITचं हे पथक आता या कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे. या कंपनीमधले जे इथले स्थानिक अधिकारी होते त्यांच्याकडनं देखील आता विचारपूस केली जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक पोलिसांनी इथे येऊन याआधी काय काय तपास केलेला आहे ते देखील इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. मग कुठल्या कॉन्फरन्स रूममध्ये त्या महिलांना बोलवलं जात होतं, त्यांची रोजची बसण्याची जागा कुठे होती, इतर महिला कुठे बसत होत्या, कंपनीचं कामाचं स्वरूप नेमकं कसं होतं, अशी सगळी माहिती राष्ट्रीय महिला आयोग आता इथे घेणार आहे. अगदी मुकुल, या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. राज्यामधल्या अनेक भागामध्ये सध्या ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये हवामान विभागानं पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधल्या काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रामधल्या पुणे, सातारा, सांगली यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. तर पालघर, रायगड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तिकडे विदर्भामध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा या भागामध्ये उष्णतेची लाट सध्या कायम आहे. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पावसाला सध्या सुरुवात झाली आहे. तासगाव तालुक्यामधल्या गोटेवाडी या ठिकाणी गारांचा पाऊस झालाय. तासगाव, कवठे महांकाळ या भागासह सांगली शहरामध्ये देखील पावसाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागानं पुढील 4 दिवसांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू या पिकावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज असल्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना धान्य भिजणार नाही अशा ठिकाणी त्याची साठवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधल्या माळवाडी गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. हर्षदा चौधरी या दुपारच्या वेळेला जनावरांसाठी चारा काढत असताना उन्हाच्या उष्णतेचा त्रास झाल्यामुळे शेतामध्येच त्या मृत्युमुखी पडल्याचा संशय आहे. पती रावसाहेब चौधरी यांनी त्यांना ढवळपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचारासाठी नेलं होतं. मात्र त्यांचा रुग्णालयामध्ये जाण्याच्या आधीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हर्षदा चौधरी यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असा संशय आहे. गडचिरोलीमध्ये उन्हाचा पारा 42 अंशांच्या पार गेलाय. या कडक उन्हामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. वाहतूक पोलिसांनी दिलासादायक असा काहीसा निर्णय घेतलाय, कारण दुपारी 12:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शहरामधले ट्रॅफिक सिग्नल हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भर उन्हामध्ये सिग्नलवरती थांबण्याचा त्रास आता टळणार आहे आणि या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात भूम, परांडा, वाशी या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये हजारो हेक्टरवरच्या शेती पिकांसह वेगवेगळ्या भागामधल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. साठवण तलाव आणि बंधारे फुटले, शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेली, तर कुणाच्या विहिरी देखील बुजून गेल्या. मात्र 7 महिन्यांचा कालावधी गेला तरी इथली परिस्थिती जैसे थे आहे. साठवण तलावाची दुरुस्ती झाली नाहीये, तर शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळाला नसल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या भागामधल्या शेतकऱ्यांनी केली आहे. आतापर्यंत प्रशासनानं हा तलाव दुरुस्ती करणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर या ठिकाणी जी जमीन शेतकऱ्याची वाहून गेली होती त्याला मदत मिळणं सुद्धा अपेक्षित होतं. त्याचबरोबर 100 ते 150 हेक्टरवरची जमीन या ठिकाणी खरडून गेली होती. त्या लोकांना सुद्धा मनरेगाच्या माध्यमातून मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्याचबरोबर ज्या विहिरी या ठिकाणी बुजल्या होत्या त्यासुद्धा विहिरीला 30,000 काहीतरी अनुदान शासनाने जाहीर केलं होतं, परंतु त्याचाही 1ही रुपया आणखी शेतकऱ्याला मिळाला नाही. पैसे मिळाले नाहीत, काय नाही. आता सध्या जनावरांना पाणी सुद्धा पाजायला नाही, विकत पाणी आणतो. आता टँकरने पाणी विकत आणतो. तलावात फुटल्यापासून इथं पाणी बी नाही. आता सातारा जिल्ह्यामधल्या पाटण शहरामध्ये सध्या पाण्याची गंभीर अशी टंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन ही रस्त्याच्या कामाच्या दरम्यान फुटल्यामुळे अनेक दिवसांपासून या भागामधला पाणी पुरवठा हा विस्कळीत झालेला बघायला मिळतोय. पाणी मिळवण्यासाठी इथल्या महिलांची धावपळ देखील होतीये. नागरिकांमध्ये या सगळ्यामुळे तीव्र नाराजी आहे. कोयना धरण आणि कोयना नदीकाठी असलेल्या पाटण शहरामधल्या नागरिकांना पाण्यासाठी मात्र टँकरच्या मागे धावावं लागतंय. शहराच्या पुलापर्यंत पाण्याची पाईपलाईन जी आहे त्यांनी पूर्ण करून द्यावी आणि रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांचा कामामध्ये एकदम हलगर्जीपणा चालू आहे. एकदम आहे की नाही कामाचं त्यांचं एक नियोजनच एकदम नाहीये. आता 5-7 दिवस झाले त्यांनी तो पूल पाडलेला आहे,
पण जवळजवळ ते पूल पाडून की त्यांचं पुढं काम जे जेवढं फास्ट झालं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाहीये. सध्या पाटण शहरामध्ये नॅशनल हायवेच काम चालू आहे आणि ते काम चालू असताना सर्वात पहिल्यांदा जे काम करायला पाहिजे होतं ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नगरपंचायतीच्या आधीच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून त्या लोकांना पाणी देऊन देणं खूप गरजेचं आहे. हे रस्त्याचं रखडलेलं काम किंवा यांचे नाले वगैरे अजून काम चाललेलं, हे पाणी आम्हाला कधी मिळणार? हे रोज असं टँकरद्वारे पाणी घ्यायचं म्हणजे लोकांचे हाल होतात, वेळेत पाणी मिळत नाही, सगळ्याच गोष्टींचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ असा मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं हे शुभ मानलं जात असल्यामुळे पुणे शहरामधल्या सराफा बाजारामध्ये अगदी सकाळपासून ग्राहकांची गर्दी आहे. दरम्यान सोनं चांदीच्या किमती वाढलेल्या असल्या तरी नागरिकांचा उत्साह मात्र तसूवरही कमी झाला नाहीये. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती विठुरायाच्या महानैवेद्यामध्ये आजपासून आमरसाचा समावेश करण्यात आलाय. विठुरायाला रोज पंचपक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक ऋतुमानानुसार या महानैवेद्यामध्ये परंपरेनुसार बदल होत असतात. त्यामुळे आजपासून विठुरायाला आता महानैवेद्यामध्ये आमरसाचा स्वाद चाखता येणार आहे. आज देवाच्या महानैवेद्यामध्ये पहिल्या आंब्याचा रस ठेवण्यात आला. आजपासून आता रोज देवाला आमरस पंचपक्वान्न असणार आहे. आज अक्षय तृतीया. यथा देहे तथा देवे. आपल्याला जे पदार्थ आपण खातो तेच पदार्थ आपण देवाला पण दाखवतो. हा उन्हाळ्याचा सीझन म्हणजे उन्हाळा म्हणजे आमरस आणि उन्हाळा याचं समीकरण फार मोठं आहे. आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी आंबे खातो, तसंच आजपासून आपण देवाला सुद्धा आज अक्षय तृतीयेपासून वटपौर्णिमेपर्यंत पंचपक्वान्नामध्ये आमरसाचा पण आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करतो. आज आपण देवाला आमरसाचा महानैवेद्य दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती गणपतीला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. सकाळपासून या मंदिरामध्ये भाविकांची मोठी रांग लागलेली बघायला मिळत आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्यामधील बुधवारपेठ परिसरामधल्या स्वामी मठ इथे देखील आंब्यांची आरास करण्यात आली. तसंच स्वामींना भगवान परशुरामाच्या रूपामध्ये सजवण्यात आलं होतं. यावेळेला स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सोलापूरमधल्या मानाच्या आजोबा गणपतीला अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंब्यांची भव्य अशी आरास करण्यात आली. विविध प्रकारच्या 1001 आंब्यांनी ही आरास करण्यात आलेली आहे. दरवर्षी आजोबा गणपती मंडळाच्या वतीनं हा अनोखा उपक्रम राबवला जातो. दरम्यान आंब्यांनी साकारलेल्या आकर्षक सजावटीमधल्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यामध्ये देखील आंब्यांची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मातेला शिवकालीन अलंकार देखील परिधान करण्यात आले. शिवकालीन अलंकार पूजा देखील बांधण्यात आलेली आहे. देवीचं सुंदर रूप बघण्यासाठी राज्यभरातले भाविक तुळजापूरमध्ये पोहोचले आहेत. भाविकांना देवीचं दर्शन मिळणं हे सुलभ व्हावं यासाठी मंदिराच्या संस्थानाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या. अक्षय तृतीया या 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी अहिल्यानगर शहरामधील ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला 11,111 आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय. विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्याची परंपरा आहे. सणाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या आंब्यांचं शहरामधल्या गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सोबतच अंध, अपंग, आश्रमशाळा, वृद्धाश्रम या सगळ्यामध्ये प्रसाद म्हणून वाटप केलं जातं. यावेळेला श्री विशाल गणपतीची महाआरती देखील भक्तिभावात संपन्न झाली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना साई भक्तांना या वाढत्या तापमानाचा फटका बसू नये यासाठी साईबाबा संस्थानाने देखील विशेष उपाययोजना केल्या. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसर आणि दर्शन रांगाच्या परिसरामध्ये भव्य मंडप देखील उभारण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मुंबईमधल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. सुप्रिया सुळेंनी मुलगी रेवती सुळे यांच्या लग्नाची पत्रिका बाप्पाच्या चरणी ठेवली आणि आशीर्वाद घेतले. यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे देखील उपस्थित होते.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला हापूस आंब्यांनी आकर्षक आरास करण्यात आली आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा यंदा देखील जपली जाते आणि ही खास सजावट करण्यात येते. प्रसिद्ध आंब्याचे व्यापारी तुषार बर्डे यांनी देवगड हापूस आंबे यासाठी उपलब्ध करून दिलेत. सकाळी विधिवत रुद्राभिषेक पार पडला आणि यानंतर पिंडीची आंब्यांनी सजावट झाली. या अनोख्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती बाजारामध्ये हापूस आंब्याची आवक देखील चांगलीच वाढली आहे. रत्नागिरीमधल्या बाजारामध्ये हापूसची आवक वाढली तरी देखील डझनाच्या मागे तब्बल 800 ते 1200 रुपये मोजावे लागतात. परंपरेच्या नुसार आजच्या दिवशी आंबा खाण्याची प्रथा आहे, पण वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या ताटामधून हापूसची गोडी मात्र गायब झाली आहे. दुसरीकडे अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणावरती आंब्यांची खरेदी विक्री होते. मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये आंब्याची आवक कमी झाली. धुळे शहरामध्ये दरवर्षी 300 टन आंब्याची आवक व्हायची, परंतु यंदा 150 टन म्हणजे निम्मा आंब्याची आवक झालेली दिसते. त्यामुळे दरामध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे. केसर, हापूस, बदाम, लालबाग यासारख्या आंब्यांची आवक सध्या होताना दिसते. मात्र भाव वाढलेले आहेत. ग्राहक देखील आता कमी प्रमाणामध्ये हा आंबा खरेदी करतायत. साल जो था अपना 300 टन के आसपास धुलिया शहर में माल आता था, लेकिन इस साल उसके 50% माल आया है. इसके कारण ये है कि इस साल बारिश की वजह से जो आकर के फल बहुत सारे फल झड़ चुके हैं, तो उसकी वजह से क्या आवक वहाँ पे माल कम होने की वजह से यहाँ पे रेट बहुत ज़्यादा है. इस साल समझ लो पिछले साल जो रेट थे, जो बादाम लालबाग के जो 50 रुपये 60 रुपये जो थे, इस साल वो 80 रुपये के आसपास रेट होते. खानदेशामध्ये शेतीसाठी लागणाऱ्या शेतगड्यांची म्हणजेच सालदारांची निवड करण्याची एक वेगळी आणि पारंपरिक पद्धत आजही जपली जाते. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती ही निवड केली जाते आणि प्रत्येक भागामध्ये तिची पद्धत ही वेगवेगळी असते. नंदुरबार शहरामधल्या माळीवाडा परिसरामध्ये ही परंपरा वर्षानुवर्ष कायम आहे. मोठ्या उत्साहामध्ये ही परंपरा पार पडते आणि या ठिकाणी शेतगड्याची निवड करताना त्याची ताकद, चिकाटी आणि काम करण्याची क्षमता या सगळ्याची अनोख्या पद्धतीनं चाचणी घेतली जाते. परिसरामधल्या चौकात ठेवलेल्या 2 मोठ्या दगडांची पूजा करून इच्छुक तरुणांना ते उचलण्याचं आव्हान दिलं जातं. जे तरुण हे दगड उचलण्यामध्ये यशस्वी ठरतात त्यांची सालदार म्हणून निवड करण्यासाठी पुढची प्रक्रिया सुरू होते. यानंतर त्या गड्याचं वर्षभराचं पॅकेज म्हणजेच साल ठरवलं जातं. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती नांदेड जिल्ह्यामध्ये शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांचा शुभारंभ केला. पारंपरिक श्रद्धा आणि नव्या हंगामाच्या आशा मनामध्ये ठेवत शेतकरी आज शेतामध्ये उतरले. आगामी पेरणीसाठी शेतजमीन तयार करण्याची लगबग आता सुरू झाली आहे. बीडमधल्या परळी नगर परिषदेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ज्योतिर्लिंग वैजनाथाचं मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी राज्यामधून देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु परळीमधील रस्त्यावरती अतिक्रमण वाढल्यामुळे या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे परळीमधील मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण सरसकट काढून टाकावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. फेरीवाल्यांचं अतिक्रमण काढून त्यांचं पुनर्वसन करण्याची देखील मागणी आहे. मध्ये अतिक्रमित भिंती सुद्धा 5 फूट नगर परिषद हद्दीमध्ये आलेले आहेत. ते कोण तोडणार आहेत? अनाधिकृत बांधकाम हे कोण तोडणार आहेत? प्रशासन आणि नगर परिषदेचा जे उपक्रम आहे तो सध्या करतायत ते उत्तम आहे, परंतु कुठल्या भेदभाव न करता तुम्ही काढलं पाहिजे आणि कडक पद्धतीने काढलं पाहिजे, तर त्याला न्याय भेटल्यासारखं वाटेल आणि सगळ्याला समाधान वाटेल. नाल्याच्या वरती धापे बनवल्यासारखे बांधकाम केलेले तुम्ही, म्हणजे तिथे गाडी जात नाही. तो तिथं 5 फूट एका साईडनं गेले, 5 फुटाची लागते. एक साईड 10 फूट, दुसरी साईड 10 फूट, 20 फुटाचं अतिक्रमण हे नगरपालिकेनंच केलेलं आहे. मला तर असं वाटतं की कोण तो इंजिनियर असेल नगरपालिकेचा परळीच्या, त्याचा भव्य सत्कार करावा लागेल, एखादं त्याला पारितोषिक द्यावं लागेल. या ठिकाणी परळी नगर परिषदेमध्ये एक धडाकेबाज म्हणजे मराठवाड्याचे आयुक्त केंद्रेकर साहेब असतील किंवा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय म्हणजे खमकर अधिकारी तुकाराम मुंडे साहेब असतील, असा एक खामके अधिकारी परळी नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी म्हणून यायला पाहिजे. त्याच्याशिवाय हे सगळं सर निघणार नाही.
धाराशिवच्या खामसवाडीमध्ये जमिनीच्या वादामधून चुलत्यानं पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास शेळके असे या आरोपी चुलत्याचं नाव आहे. त्याने सुजित शेळके याच्या पोटावरती चाकूनं वार करून त्याची हत्या केली. जमीन व्यवहारामधून आरोपी आणि मयत सुजित शेळके यांच्यामध्ये वाद सुरू झाला. दरम्यान सुजित हा रात्री आपल्या आजी आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपीनं येऊन शिवीगाळ केली आणि त्यानंतर झालेल्या वादाचं रूपांतर हे भांडणात झालं. आरोपीनं चाकूने वार केले, ज्यामध्ये सुजित शेळके याची हत्या झाली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिऊन त्रास देणाऱ्या भावाची बहिणीनं हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या करमाळ्यामध्ये घडली आहे. भाऊ हा बहिणीला त्रास द्यायचा, त्यामुळे बहिणीनं कंटाळून पतीच्या मदतीनं भावाचा गळा दाबून त्याची हत्या केली. भावाचा मृतदेह मक्याच्या गंजीमध्ये टाकला होता. मात्र पोलिसांनी 24 तासामध्ये तपासाची चक्र फिरवली. मृत मल्हारी कांबळे याची बहीण शीतल केंगारे आणि तिचा पती राजेश केंगारे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक झाली आहे. रोजच्या भांडणाला वैतागून त्याची बहीण शीतल राजू केंगार यांनी त्याचा ओढणीने गळा आवळून खून केला होता आणि दाजी राजेश बापू केंगार यांनी त्याला मृतदेह साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंगावरती खांद्यावरती नेऊन देवकरांच्या शेतीमध्ये टाकण्यासाठी मदत केली होती. सदरबाबत अधिक तपास करून आम्ही दोन्ही इस्मांना म्हणजे शीतल राजू केंगार आणि राजेश बापू केंगार यांना अटक केलेली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये देखील एक धक्कादायक अशी घटना समोर आली. छेडछाडीला कंटाळून 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी 2 आरोपींच्या विरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या 2 आरोपींनी मुलीच्या घरामध्ये शिरून तिचा विनयभंग केला आणि छेड काढली. या सगळ्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं घरामधल्या पंख्याला गळफास घेतलाय आणि आपलं आयुष्य संपवलंय. 2 आरोपींच्या विरोधामध्ये पॉक्सो कायद्यासह वेगवेगळ्या कलमांच्या अन्वये कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मोबाईलच्या दुकानामध्ये विक्रीसाठी आणलेले महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बीड शहरामधल्या सुभाष रोड परिसरामध्ये साई मोबाईल दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केलं. दुकानाचं शटर तोडून रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनेची माहिती मिळताच डॉग स्क्वॉडसह पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधला लोकप्रिय बिग बॉस मराठी सीझन 6 हा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती या सीझनचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. 100 दिवसांचा थरारक प्रवास संपणार आहे. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कॉटियन आणि दीपाली सय्यद या टॉप फायनलिस्टमध्ये विजेतेपदाची चुरस रंगती आहे. रात्री 8 वाजल्यापासून हा सोहळा सुरू होणार आहे. विजेत्यांची घोषणा उशिरा रात्री होण्याची शक्यता आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. दीपिकाने एक गोंडस फोटो शेअर केलाय आणि ही बातमी देखील आपल्या चाहत्यांना दिली आहे. दुवाच्या जन्मानंतर 2 वर्षांनी दीपिका पादुकोण ही पुन्हा एकदा आई होती आहे आणि या खास पोस्टवरती दीपिका आणि रणवीरवरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एकीकडे व्यावसायिकदृष्ट्या धुरंधर 2 मधील रणवीरच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होतंय आणि याच दरम्यान त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.